दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांचीही उपस्थिती। पक्ष संघटनेत बदल करण्यासंदर्भात पटेल तटकरांच्या पत्रावरून सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात पटेल तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाही, यावरून पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर मात्र सुनेत्रा पवारांचं मत। सुनील तटकरे आणि पटेलांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैवी, निषेध करतो पार्थ पवारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट। भर उन्हाळ्यात पुणेकरांना अवकाळीचा तडाखा, काही तासांच्या पावसानंच पुणेकर बेहाल, झाड पडून महिलेचा मृत्यू, वाहन वाहून गेली, अनेक रस्त्यांची स्थिती नद्यांसारखी। सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष सुटका, बीड न्यायालयाचा निर्णय। खोक्या भोसलेने एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर, समता नागरी पतसंस्थेत खरात 100 खात्यांचा नॉमिनी, शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड। भोंदू अशोक खरातची 8 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, तर फरार पत्नी कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी, परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद। शिर्डीत भोंदू खरातसह पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा। राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आलेली आहे, तर सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरती देखील यावेळेला नेमणूक जी आहे ती S कार्तिकन यांची करण्यात आली। सध्या परिस्थितीमध्ये शेजारी देश वेगळं धाडस करू शकतो, मात्र भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा। खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का, आपकडून राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी, अशोक मित्तल यांची नियुक्ती, आम आदमी पक्षाचं राज्यसभा सचिवालयाला पत्र। मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका, सरकारला उत्तर देण्याचे निर्देश। 17 फेब्रुवारीला राज्य सरकारनं मुस्लिमांचं 5% शैक्षणिक आरक्षण रद्द केलं होतं।